सकाळी इथलं कामावरनं 9 वाजता गेलतो आणि 9 वाजता जाऊन घरी ते जायला 15-20 मिनिट लागतात आणि नंतरनं सगळं अंघोळ ते केलतो. नंतरनं 9:30 वाजता ते जेवण केलो. जेवण ते करून 15-20 मिनिटं असंच बाहेर फिरायला गेलतो. नंतरनं फिरून येऊन बाहेरनं फिरून येऊन 10-10:30 वाजता झोपलो. झोपून मी उठलो 2 वाजता आणि 2 वाजता उठून मला जायचं होतं, कपडे आणायला जायचं होतं. परवा दिवशी कपडे आणायला गेलतो पण तिथं दुकानामध्ये कोणी नव्हते म्हणून परत आलतो तिथलं. आणि आज गेलतो दुपारी गेलो नव्हतो. 2 वाजता उठलो होतो. नंतरनं फ्रेश होऊन संध्याकाळी 4 वाजता तिथं कपडे आणायला गेलतो आणि तिथं कपडे आणायला गेलतो आणि ते कपडे म्हणजे हेच कपडे आहेत मी घातलं बघा, हेच कपडे आहेत तिथलं. आणि मेन म्हणजे ते खिशापाशी मला नाव लिहायचं होतं इथं सगळं इथलं मंगळकारामधलं सांस्कृतिक भवन म्हणून. पण त्यांना लिहायला सांगितलं होतं पण तिने गेलं नव्हते तिकडे लिहायला. आणि त्यांचं ते कुठे लिहायचं असते ना तिथं ते तिथलं खूप लांब होतं म्हणून तिने पण गेलं नव्हते. असू दे म्हणलं, ते लिहायला काय जाऊ नका म्हणलं त्यांना. तसं ते घेऊन आलो कपडे ते. आणि इथं मी संध्याकाळी 7 वाजता आलो तो कामावर इथं. आणि आता 9 वाजत होते कामावर. आणि मगाशी ते जेवण ते करून आलो होतं कामावर आणि 9 वाजत होते. आणि उद्या इथं मंगळकारामध्ये कार्यक्रम आहे. 10:30 वाजता का 11 वाजता कार्यक्रम आहे इथं. सो ते पण कार्यक्रमाला येणार आहे मी परत इथं बघायला. आणि आणि तर ते कार्यक्रम काय म्हणजे ते रिटायरमेंट जिल्हा परिषदेमध्ये तिने काम करत होते. तिने रिटायर झाले ते त्यासाठी तिने इथं प्रोग्राम ठेवलं होतं मंगळकार्यामध्ये. आणि उद्या ते प्रोग्राम होणार आहे तर 10:30-11 वाजता या टायमाला होणार आहे. आणि तेव्हा मी इथं येऊन जाणार आहे असंच. आणि उद्या बघू आपण इथं गर्दी ते कसं असतंय आणि मंगळकारामध्ये कसं काय काय असतं व्यवस्था बघू, आपण बघून जाऊ आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.